Hello students, we are going for the next lecture on the chapter that is units and measurement. Already we have started with the 1.6 that is dimensions and dimensional analysis. Remember, this is very important lecture here gonna be, and exactly it is going to bring at least 1 mark in the CET, and it can bring 4 marks in the NEET or JEE exams. Okay. सो लिसन दिस पर्टिक्युलर लेक्चर केअरफुली खूप व्यवस्थित तुम्हाला लेक्चर करायचं आहे आणि हा जो डायमेन्शन अनालायसिस आहे हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सो सगळ्यांनी लेक्चरच्या सुरुवातीलाच एक नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसा. काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला परफॉर्म करायच्या आहेत आणि लक्षात घ्या लेक्चर खूप इंटरेस्टिंग होणार आहे. स्वतः पण तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी करायला मिळणार आहेत. सो त्या पद्धतीने तयार राहा. आतापर्यंत आपण जो चॅप्टर बघितला आहे त्या चॅप्टरमध्ये आता आपण शिकलो आहे की देर आर सम फिजिकल क्वांटिटीज विच आर देअर इन द फिजिक्स अँड द फिजिकल क्वांटिटीज आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स विच आर फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटीज. वी नो द डेफिनेशन्स ऑल्सो. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय आणि डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती आहे. काही फंडामेंटल क्वांटिटीजचा वापर करून आपण डिराइव्ड क्वांटिटीजचे डायमेन्शन्स फाइंड आउट करू शकतो किंवा त्यांचे युनिट जे असतं ते आपण डायमेन्शनच्या फॉर्ममध्ये आपण ते फाइंड आउट करू शकतो. आपल्याला ह्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये हे शिकायचं आहे की एखादी फिजिकल क्वांटिटी असेल तर त्याचे डायमेन्शन्स आपण कसे फाइंड आउट करायचे आणि त्यासाठी काही बेसिक क्वांटिटीज असतात त्या मी ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. त्या बेसिक क्वांटिटीजमध्ये आपण बघितलेलं आहे जसं की आपण लेंथसाठी कुठला सिम्बॉल वापरतो, कॅपिटल एल वापरतो. माससाठी काय वापरतो, कॅपिटल एम वापरतो. त्यानंतर टाईमसाठी कॅपिटल टी वापरतो. टेम्परेचरसाठी कॅपिटल के, करंटसाठी आय आणि ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी कॅपिटल सी आणि अमाऊंट ऑफ मास यासाठी म्हणजे एखादी क्वांटिटी किती आहे त्यासाठी आपण मोल हा शब्द वापरतो. बऱ्याच वेळा मोल हा शब्द तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ऐकता बघा. सो आपण सुरुवात करूया पहिल्यांदा व्हॉट इज मेन बाय डायमेन्शनपासून. डायमेन्शन म्हणजे काय? द डेफिनेशन ऑफ डायमेन्शन्स इज दॅट द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेस्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी आहेत पण त्याचं युनिट कसं फाइंड आउट करायचं हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काय करता तर ज्या बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या फंडामेंटल क्वांटिटीज पकडू शकता. ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत यांच्या डोक्यावरती त्यांची पॉवर काहीतरी लिहिता. म्हणजे -1 असेल, +1 असेल, -2 असेल, अशा प्रकारे तुम्ही काहीतरी त्याची पॉवर लिहिता. सो ती पॉवर लिहिणं तुम्ही इथं एक्झाम्पल बघा स्पीडचं दिलेलं आहे m⁻0, l⁻1, t⁻−1. अशा प्रकारे काय केलेलं आहे ते द फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. त्याला आपण म्हणतो डायमेन्शन. मग डायमेन्शनल इक्वेशन म्हणजे काय? एखाद्या फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शनल इक्वेशन म्हणजे काय असतं? समजा डायमेन्शन म्हणजे काय हे तरी तुम्ही बघितलं. डायमेन्शनल इक्वेशन कशाला म्हणायचं? अन एक्सप्रेशन विच गिव्स द रिलेशन बिटवीन डिराइव्ड युनिट्स अँड फंडामेंटल युनिट्स इन टर्म्स ऑफ डायमेन्शन्स इज कॉल्ड डायमेन्शनल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल स्पीड हे काय आहे बघा, इट इज डिराइव्ड युनिट आहे. आता हे स्पीड हे जे डिराइव्ड क्वांटिटी आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे, ही क्वांटिटी तुम्हाला मिळते कुठून? ज्यावेळी तुम्ही डिस्टन्स ह्या फंडामेंटल क्वांटिटीला टाईम ह्या फंडामेंटल क्वांटिटीनं डिवाईड केलं तरी तुम्हाला स्पीड ही फिजिकल क्वांटिटी मिळाली. बरोबर आहे. सो स्पीड जे आहे ह्या स्पीडचं जे युनिट असेल त्याचं जे डायमेन्शन असेल ते असेल फंडामेंटल युनिट आणि ते फंडामेंटल युनिट तुम्ही डिस्टन्स आणि टाईम ह्या दोघांचा वापर करून फाइंड आउट करणार आहात. सो द डायमेन्शनल इक्वेशन ऑफ स्पीड इज डिराइव्ड फ्रॉम द फंडामेंटल युनिट्स विच आर डिस्टन्स अँड टाईम. समजलं? ओके. त्यानंतर येऊया आपण एक्झाम्पल्स ऑफ डायमेन्शन्स म्हणजे काय. The dimensions of speed are 0, 1 and -1 in the order mass, length and time respectively.
द डायमेन्शन्स ऑफ फोर्स आर 1 1 मायनस 2 इन द ऑर्डर ऑफ मास लेंथ अँड टाईम रिस्पेक्टिव्हली. हा जो पॉईंट आहे पर्टिक्युलर पॉईंट हा कसा पद्धतीने आपण करायचा आहे बघा. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे बघा. मी तुम्हाला 3 बेसिक क्वांटिटीज देतो आहे. ओके. एक क्वांटिटी आहे मास, दुसरी क्वांटिटी आहे लेंथ आणि तिसरी क्वांटिटी आहे टाईम. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, मला एक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायची आहे. सगळ्यांनी आपलं नोटबुक रेडी ठेवा आणि मी जसं करतो आहे त्या पद्धतीने आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे व्हेलॉसिटीची इक्वेशन. व्हॉट इज इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी? सो व्हेलॉसिटी इज गिवन बाय डिस्टन्स अपॉन टाईम. ओके. आता डिस्टन्स आणि टाईम याला मला MLT या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके. मी कसं लिहिणार आहे बघा. डिस्टन्ससाठी M L आणि T असं इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता डिस्टन्स हा नेहमी आपण कसा मेजर करतो? मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर या युनिटमध्ये आपण डिस्टन्सला मेजर करतो. म्हणजे डिस्टन्स हा मेजर करत असताना तुम्हाला रिक्वायरमेंट कशाची आहे? फक्त लेंथची रिक्वायरमेंट आहे. बरोबर आहे का? लेंथची रिक्वायरमेंट आहे. मग हा डिस्टन्स मेजर करण्यासाठी तुम्हाला मास किंवा टाईमची गरज असते का? तर मास आणि टाईमची गरज नाही आहे. मग ज्यावेळी तुम्ही डिस्टन्स मेजर करता त्यावेळी डिस्टन्स मेजर करताना मासची गरज नाही, त्यामुळे मास तुम्ही 0 लिहा. रेज द पॉवर ऑफ मास टू द 0. लेंथसाठी 1 लिहा आणि टीसाठी 0 लिहा, कारण इथं टाईमची पण काही आवश्यकता नाही आहे. सो डायमेन्शन ऑफ डिस्टन्स विच इज फंडामेंटल क्वांटिटी विल बी L⁻⁴, M⁻�0 अँड T⁻�0. ठीक आहे. आता येऊया आपण टाईमकडे. अगेन फॉर टाईम ऑल्सो यू हॅव टू राईट M, L अँड T. बघा, टाईम मेजर करताना मी कशामध्ये करता? सेकंडमध्ये करता किंवा आवरमध्ये टाईम तो मेजर करता किंवा मिनिटमध्ये मेजर करता. हा टाईम मेजर करत असताना तुम्हाला मासची आवश्यकता असते का? मासची आवश्यकता नाही. लेंथची आवश्यकता असते का? तर लेंथची पण आवश्यकता नाही. म्हणजेच मास 0 झाला, लेंथ 0 झाली आणि T हा रेज टू द पॉवर 1 येणार. सो whenever the dimensions of distance has to be find out, the dimension of distance is given by L⁻⁴. This is dimension of distance. Okay. And dimensional equation of distance is 0 1 0. हे कुठून आलं बघा? 0 1 0. This is dimensional equation of what? Distance. आता टाईमसाठी तुम्ही काय लिहिताय? परत M0, L0 आणि T⁻⁴. सो टाईमसाठी काय असेल? T⁻⁴ विल बी द डायमेन्शन फॉर टाईम. फाईन. आता काय काय आलेलं आहे बघा इथं. तुम्हाला युनिट कशाचं पाहिजे आहे? व्हेलॉसिटीचं डायमेन्शन तुम्हाला हवं आहे आणि इक्वल टू आपली ही इक्वेशन आलेली आहे. ओके. बघा, मग व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय येईल तिथं? व्हेलॉसिटी इज इक्वल टू हा L⁻⁴ राहिला वरती, कारण ह्या टर्म काय होतील? सगळ्या निघून जातील. ही टर्म निघून जाईल, ही पण टर्म निघून जाईल. रेज टू पॉवर 0 आली म्हणजे ती टर्म कॅन्सल होणार आहे. डिवायडेड बाय T⁻⁴ आला. आता ह्या टीला तुम्ही काय करा? वरती घेऊन जा. म्हणजे काय होईल बघा? L⁻⁴ T⁻⁻1. M तर आपला 0च आहे. सो M ही क्वांटिटी नाहीच आहे. सो जरी तुम्ही इथं M लिहिणार असाल तर M काय येईल? M⁻⁴. म्हणजेच तुम्हाला व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय मिळेल? M⁻⁴, L⁻⁴, T⁻⁻.
-1. आता L⁻1 म्हणजे काय होईल मीटर आणि T⁻−1 म्हणजे टी खाली होता, सो इट इज डिवाइड बाय सेकंड. So the dimension or the unit of velocity will be meter per second. इंटरेस्टिंग आहे की नाही? बघा बरं, तुम्ही जस्ट आत्ता व्हेलॉसिटीचे काय फाइंड आउट केलं आहे, युनिट फाइंड आउट केलं आहे इन द टर्म्स ऑफ डायमेन्शनल ॲनालायसिस. अशा प्रकारे एखाद्या फंडामेंटल क्वांटिटीपासून किंवा फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करून ज्यावेळी तुम्ही एखाद्या डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट फाइंड आउट करता, त्याचं डायमेन्शन फाइंड आउट करता, त्या गोष्टीला आपण म्हणतो डायमेन्शनल ॲनालायसिस. So how we can define the dimensional analysis? Whenever we derive the dimension or dimensional unit of a physical quantity which is a derived quantity, and that derived quantity's dimension is found out with the help of analysis of fundamental units or fundamental quantities, that is called as a dimensional analysis. ओके, आता आपण एक नेक्स्ट छानपैकी एक्झाम्पल घेऊया आणि बघूया तुम्हाला फाइंड आउट करता येते का. ठीक आहे. ओके, सगळ्यांनी आपल्या नोटबुक आणि पेन रेडी ठेवा आणि आता आपण करायचं आहे कशाचं युनिट फाइंड आउट करायचं आहे बघा, ॲक्झलरेशनचं. सो आपल्याला आता डायमेन्शनल ॲनालायसिस करायचं आहे ॲक्झलरेशनचा आणि मला ॲक्झलरेशनचं काय फाइंड आउट करायचं आहे, डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत आणि त्याचं युनिट फाइंड आउट करायचं आहे की त्याचं युनिट काय असेल. ठीक आहे. आता पहिल्यांदा ॲक्झलरेशनची डेफिनेशन काय सांगते बघा, व्हॉट इज मीन बाय द ॲक्झलरेशन. आपण फार बेसिकली व्हेरी बेसिक फिजिक्समध्ये आपण शिकलेलो आहोत की याचं ॲक्झलरेशनचा फॉर्म्युला काय आहे. ॲक्झलरेशनचा फॉर्म्युला असं सांगतो, इट इज चेंज इन velocity with respect to time means divided by time. चेंज इन velocity with respect to time. आत्ता जस्ट तुम्ही व्हेलॉसिटीचं डायमेन्शन फाइंड आउट केलेलं आहे. ते व्हेलॉसिटीचं डायमेन्शन तुम्हाला कशा फॉर्ममध्ये लिहायचं आहे बघा, एम, एल आणि टी ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला व्हेलॉसिटीचं डायमेन्शन लिहायचं आहे. मग व्हेलॉसिटी कशी असते, मीटर पर सेकंद असते, बरोबर. व्हेलॉसिटी आहे मीटर पर सेकंड. आता मीटर पर सेकंड म्हणजे मीटरचा इथं लेंथ आहे, सो 1 येईल. सेकंद आहे पर सेकंड म्हणजे टाईम आहे. आता पर सेकंड म्हणजे इथं काय होणार आहे, -1 होणार आहे आणि मास ऑलरेडी काय आहे, 0 आहे, बरोबर. त्यानंतर आता टाईमचे डायमेन्शन काय आहेत बरं, आता सगळ्यांना यायला पाहिजे. टाईमचे डायमेन्शन लिहून घ्या बघा, एम, एल, टी. चला टाईमचे डायमेन्शन लिहा बरं तुमच्या नोटबुकमध्ये. एम म्हणजे एमची पॉवर किती असेल, एलची पॉवर किती असेल, टीची पॉवर किती असेल, लिहा तुमच्या नोटबुकमध्ये. ओके, बघा आपण टाईम जो आहे टी हा कसा लिहितो, सेकंडमध्ये लिहितो, बरोबर आहे. मग टाईम मेजर करण्यासाठी तुम्हाला मास आणि लेंथची गरज असते का रे. मास आणि लेंथ तुम्हाला लागतो का, मास लागत नाही. मासची पॉवर काय होईल, 0 होईल. लेंथची पॉवर पण 0 होईल आणि T⁻² काय येईल, 1 येईल. आता तर सेकंड आहे, पर सेकंड नाही. पर सेकंड असेल तर -1 सेकंड आहे, त्यामुळं काय होईल तर 1 होईल. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे बघा, दिस इज ॲक्झलरेशन. हे कट होईल, निघून जाईल कारण (0) आहे. हे पण कॅन्सल करून टाका. आता याला तुम्हाला वरती आणायचं आहे. ओके, मग आता इथं आता लक्ष द्यायचं आहे बरं का तुम्हाला. m⁻0 त्यानंतर l⁻1 T⁻−1 आणि इंटू T⁻, पुन्हा इथं -1, बरोबर का. तर हे जर फाइंड आउट केलं तर मला ॲक्झलरेशनचे डायमेन्शन्स मिळतील आणि ह्यावरून मी ॲक्झलरेशनचं युनिट फाइंड आउट करू शकतो. बघा ॲक्झलरेशन A आता एमला एम इकडं क्वांटिटी नाही आहे बघा, मल्टिप्लिकेशन सिम्बॉल आहे, त्यामुळं मी m⁻0 आहे तसा लिहितो. एलला पण कुठली मल्टिप्लिकेशन क्वांटिटी नाही, l⁻1 आहे तसा येईल.
आता ज्यावेळी तुम्ही T⁻⁻1 इंटू T⁻⁻1 करताय, तुम्ही आधीच 10वीमध्ये शिकलेला आहात बघा, ज्यावेळी दोन समान व्हेरिएबल, म्हणजे इथं पण टी व्हेरिएबल आहे, इथं पण टी व्हेरिएबल आहे, whenever we multiply two same variables having different powers, whenever we multiply two variables having different powers, we have to just do the addition of powers. So the addition of power will be T⁻⁻1 plus -1. बरोबर का? म्हणजे इथं काय होईल, m⁻0 l⁻1 आणि t⁻, काय येणार, -1 प्लस -1 आहे, सो इट इज -2. So this will be the dimension of acceleration. This is the way. अशा पद्धतीने आपल्याला डायमेन्शन अनालायसिस करायचं आहे. अशा वेगवेगळ्या क्वांटिटीज आपल्याला असणार आहेत. याच्यावरती बेस्ड काही एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे आहेत की जिथं तुम्हाला त्या अशा प्रकारचं डायमेन्शन अनालायसिस करून काही क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या आहेत. आता याप्रमाणे बघायचं, युनिट काय असेल बरं, युनिट काय येईल, लेंथ आहे 1 म्हणून मी फक्त एकदा इथं मीटर लिहिलं, आणि टाईम आहे, टाईमची पॉवर आहे -2 म्हणजेच सेकंड⁻⁻2 म्हणजेच काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आहे ॲक्झलरेशनचं युनिट. बघा बरोबर आलो की नाही आपण. अशा पद्धतीने तुम्हाला डायमेन्शन अनालायसिस शिकायचे आहेत. तुमच्या वहीमध्ये हेच मी करून बघितलं आहे का? ओके, नेक्स्ट आपल्याला डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे डेन्सिटीचं. ठीक आहे, वी आर गोइंग टू फाइंड आउट द डायमेन्शन ऑफ डेन्सिटी. डेन्सिटी इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी इज गिवन बाय मास ऑफ द ऑब्जेक्ट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. Okay, we have already learned this particular point. What is meant by the density is the ratio of mass upon the volume. Now first of all we have to write the dimension of mass. चलो वही पेन घ्या आणि डायमेन्शन ऑफ मास लिहा. डायमेन्शन ऑफ माससाठी मी बेसिक क्वांटिटी घेतोय आहे तशा m, l आणि t ह्या मी क्वांटिटीज घेतलेल्या आहेत. मास हा कसा मेजर करतो आपण, kgमध्ये मेजर करतो. याच्यामध्ये कुठे सेकंड किंवा लेंथ वगैरे काय येतं आहे का, तर हे अजिबात येत नाही. सो मास हा फक्त r⁻1 असेल, यल किती असेल 0 आणि t⁻, पण काय असेल 0 असेल. आता मला सांगा व्हॉल्यूम आपण कसा मेजर करतो. व्हॉल्यूम इज गिवन बाय लेंथ इंटू विड्थ इंटू ब्रेथ. आता हे सगळे जर मीटरमध्ये असतील तर मीटर इंटू मीटर इंटू मीटर, इट बिकम्स मीटर क्यूब. अँड मीटर इज व्हॉट, इट इज लेंथ. सो ह्याचं डायमेन्शन लिहित असताना m, l आणि t. m काय असेल 0, कारण मास यात काहीच नाही आहे. व्हॉल्यूममध्ये kgचा कुठं संबंध येतो का, युनिटमध्ये नाही आहेत. त्यानंतर लेंथ काय दिली आहे, l काय येणार आहे बघा, इथं मीटर क्यूब आला आहे, सो l⁻2 काय होणार 3 होणार, इट इज l⁻3. आणि अगेन टाईम इज इक्वल टू 0, कारण टाईमचा इथं काही संबंध येत नाही. सो डेन्सिटी ज्याला आपण रो म्हणतो, आता याचं युनिट डायमेन्शन काय असेल बघा, पुन्हा मी लिहितो आहे तसं m, l आणि t हे डायमेन्शन मी लिहिलेलं आहे. सो इथं m⁻1 आहे तसं राहील ही क्वांटिटी m⁻1, l⁻0 आहे त्यामुळं हा कट होईल, t⁻0 हा पण कट होईल, हा m⁻0 पण गेला, हा पण t⁻0 गेला. राहिला हा जो l⁻3 आहे. समजा मी याला वरती घेऊन आलो तर हा काय होणार आहे, बघा ह्या यलला तुम्ही वरती आणला तर इथं ऑलरेडी ह्या टर्म तर 0 झाल्यात, ह्या निघूनच गेलेल्या आहेत. सो t⁻0 t⁻0च आहे, l⁻0 आहे. इथं मल्टिप्लाय बाय l⁻−3 असेल, बरोबर का. मग आता इथं शिल्लक काय राहील, m⁻1 ही टर्म तर 0च आहे, हे सगळं निघून जाईल. राहिलं इथं काय, मग lनं मल्टिप्लाय केलं l⁻−3. दिस इज वॉट डायमेन्शन ऑफ डेन्सिटी. डायमेन्शन ऑफ डेन्सिटी म्हणजेच याचं युनिट काय असेल, m⁻1 आहे म्हणजे kg
मास झाला. आणि एल रेस टू क्यूब आहे म्हणजे काय, मीटर रेस टू -3. सो द युनिट ऑफ डेन्सिटी इज ऑलवेज गिवन बाय इट इज kg/m³, जे आपल्याला माहिती आहे, बरोबर का, kg/m³. आणि तेच तुम्ही इथं फाइंड आउट केलेलं आहे. सो बघा, अशामुळे तुम्हाला तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स क्रिएट होईल की नाव यू कॅन डू द डायमेन्शनल अनालायसिस. ओके. आणि मी तुम्हाला आता एक चार्ट देणार आहे. त्या चार्टमधले सगळे डायमेन्शन अनालायसिस तुम्हाला करायचे आहेत. आणि हे डायमेन्शन अनालायसिस करून तुम्ही काय करायचं आहे, तर त्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन आणि युनिट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. अगेन, व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ चार्ज? इलेक्ट्रिक चार्ज असतो बघा, चार्जचा फॉर्म्युला काय असतो, डायमेन्शनल फॉर्म्युला. त्याचा फॉर्म्युला असा आहे की करंट मल्टिप्लाय बाय टाईम, हा फॉर्म्युला आहे. करेक्ट. मग करंट हा पण कसा मोजतो, ॲम्पियरमध्ये मोजतो. करंट इज मेजर्ड इन ॲम्पियर. आणि टाईम हा कसा मोजतो, सेकंडमध्ये मोजतो. आता इथं बघा, ज्यावेळी तुम्ही करंटचे डायमेन्शन घ्यायला जाणार आहात त्यावेळी तुम्हाला एल, एम आणि टी याचा काहीच उपयोग नाही. L⁻⁴, M⁻⁴, T⁻⁴. मग इथं करंटसाठी आपण बेसिक फंडामेंटल युनिट घेतलेला आहे आय, आणि दिस इज I⁻1 असेल. मल्टिप्लाय बाय सेकंडसाठी L⁻0च असणार आहे, M⁻0 आणि काय येणार आहे, T⁻1 येणार आहे. सो चार्जसाठी युनिट काय होईल, एल, एम, टी आणि आय. L0, M0, टी इथं 0 आहे आणि इथं 1 आहे. सो 0+1 काय होईल, इथं 1 आणि I⁻1 आहे तसा. सो दिस इज डायमेन्शन्स फॉर चार्ज. लक्षात आलं तुमच्या, दिस इज डायमेन्शन ऑफ चार्ज. सो इट कॅन बी डायरेक्टली रिटन ॲज T⁻1 and I⁻1. This is dimension of the charge. So similarly, in this way, there are different dimensions which are given into the table 1.3 in our book. You have to check all the dimensions. Fine. इथं बुकमध्ये दिलेल्या सगळ्या क्वांटिटी चेक करा. डेन्सिटी, ॲक्झलरेशन, मोमेंटम कसं काढतो आपण, मोमेंटम P = मास इंटू व्हेलॉसिटी. सो मासचे डायमेन्शन घ्या, व्हेलॉसिटीचे डायमेन्शन घ्या, त्यांचे मल्टिप्लिकेशन करा आणि तुम्हाला हे युनिट येते का बघा. त्याचप्रमाणे इम्पल्स, वर्क, कायनेटिक एनर्जी, प्रेशर, हे सगळ्यांचे डायमेन्शन अनालायसिस तुम्हाला करायचे आहेत. सो ह्या प्रत्येकाचा डायमेन्शन अनालायसिस हा फॉर्म्युला वापरून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करायचा आहे, ट्राय करायचं आहे आणि तुम्हाला हेच उत्तर मिळतं आहे का हे पण चेक करायचं आहे. ओके. हे बघा, ह्या टेबलमध्ये खूप छान पद्धतीने डिराइव्ड क्वांटिटीज, त्यानंतर त्याचा फॉर्म्युला, त्याचा SI युनिट आणि त्याचे डायमेन्शन असा एक चार्ट दिलेला आहे. आता ज्यावेळी आपण एरिया मेजर करतो, एरिया कसा काढतो आपण, मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर किंवा किलोमीटर स्क्वेअर. ओके. सो एरियासाठी काय करायचं असतं, आपल्याला लेंथ इंटू विड्थ करायची असते आणि लेंथ पण ही मीटरमध्येच असते, विड्थ पण ही मीटरमध्येच असते. सो बेसिक क्वांटिटीचं युनिट काय आहे, दॅट इज लेंथ. मग एरिया कसा असतो, लेंथचा स्क्वेअर असतो. युनिट काय असतं त्याचं, मीटर स्क्वेअर, SI युनिट. सो मीटर स्क्वेअर आहे म्हणजेच काय बघा, मास 0 झाला, टाईम 0 झाला आणि L⁻² काय झालं, 2 झालं. हे त्याचं डायमेन्शन झालं. त्यानंतर व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आत्ताच आपण फाइंड आउट केलेलं आहे. ॲक्झलरेशनचं फाइंड आउट केलं आहे. फोर्स, मास इंटू ॲक्झलरेशन. अगेन मास हा कशामध्ये मोजतात, kgमध्ये. सो ह्याचं M⁻1 येणार, L⁻0, T⁻0 झालं. आणि ॲक्झलरेशन काय येणार, इट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो L⁻1 येणार, M⁻0 होणार ॲक्झलरेशनसाठी आणि T⁻2 होणार. सो ह्या दोघांचं मास इंटू ॲक्झलरेशन हे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला हे डायमेन्शन त्या ठिकाणी मिळतं आहे. अशा पद्धतीने हे सगळे इम्पल्स, वर्क, कायनेटिक एनर्जी हे सगळे डायमेन्शन दिलेले आहेत. हे पण तुम्हाला चेक करून बघायचे आहेत. हे स्वतः असं करून बघा तुम्हाला येते का. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स बघा काय आहेत, M⁻1, L⁻2, T⁻2.
सो एनर्जीसाठी हे कॉमन डायमेन्शन आहे, हे कॉमन डायमेन्शन आहे एनर्जीसाठी. मग ती कुठल्याही प्रकारची एनर्जी असू दे, इट मे बी इलेक्ट्रिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, रोटेशनल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, एनी काइंड ऑफ एनर्जी. या फिजिक्समध्ये कुठल्याही प्रकारच्या एनर्जीचं डायमेन्शन हे सेम असतं, m⁻1, l⁻2 आणि t⁻². हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. अजून पण ह्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्यांचे फॉर्म्युला आणि त्यांचं डायमेन्शन ह्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. सो स्पीड, ॲक्झलरेशन, फोर्स, खाली खाली बघा इथे इलेक्ट्रिक परमिटिव्हिटी, इलेक्ट्रिक कपॅसिटी, मॅग्नेटिक फ्लक्स, पोल स्ट्रेंथ, हे सगळे डायमेन्शन्स फिजिकल क्वांटिटीचे ह्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. सो दिस इज अ काइंड रिक्वेस्ट फ्रॉम माय साईड टू ऑल ऑफ यू दॅट जस्ट गो थ्रू ऑल द डायमेन्शन्स. तुमच्यातल्या प्रत्येकाने ह्या प्रत्येकाचे डायमेन्शन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. आता जसं इथं केलेलं आहे बघा, एनर्जीसाठी फोर्स इंटू डिस्टन्स. ओके. एनर्जी कशी कॅल्क्युलेट करतो आपण, द फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. मग आता फोर्सचं डायमेन्शन घ्या, दिस इज द डायमेन्शन ऑफ फोर्स. डिस्टन्सचं डायमेन्शन घ्या, दिस इज डिस्टन्स, डायमेन्शन ऑफ डिस्टन्स. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे मग, इथं बघा, आता इथं पहिल्या ठिकाणी यम आहे, इथं कुठं यम नाही आहे. सो m⁻1 आहे तसा राहील, l⁻1 आणि इथे l⁻1 आहे. आता l⁻1 मल्टिप्लाय बाय l⁻1 म्हणजे काय होणार आहे, l⁻2 होणार आहे. सो दिस क्वांटिटी बिकम्स l⁻2 आणि t⁻2 आहे, इथं t काय नाहीच आहे, त्यामुळे t आहे तसा (2) राहील. हे कॅल्क्युलेशन हे करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही सॉल्व करा. हा जो टेबल मी पूर्ण दिलेला आहे, हा पूर्ण टेबल तुम्ही ट्राय करायचा आहे. ठीक आहे. ह्यातल्या फक्त ह्या काही अशा क्वांटिटीचे ज्या तुम्हाला अगदी व्यवस्थित पटकन नाही समजणार, अशा प्रकारच्या क्वांटिटीज, तर ह्या क्वांटिटीज राहू दे, ह्या हळूहळू तुम्हाला क्लिअर होतील जसं आपण बाकीचे पुढचे चॅप्टर करणार आहोत तसं. पण सध्या मोमेंटम, इम्पल्स, टॉर्क, चार्ज, कोएफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी, रेझिस्टन्स, हे जे पॉईंट आहेत हे तुम्ही करून घ्यायचे आहेत. सो फॉर प्रत्येक फिजिकल क्वांटिटीसाठी आपल्याला डायमेन्शन अनालायसिस करत बसलं तर फार वेळ जाणार आहे. मी तुम्हाला 4 ते 5 डायमेन्शन अनालायसिस आता करून दाखवलेले आहेत. कसे करायचे स्टेप वाईज तुम्हाला समजावून सांगितलं आहे. सो त्या पद्धतीने तुम्ही हे ॲनालायसिस पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे. सो हा आपला 1.6 डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालायसिस हा मी कवर करतो आहे. आणि जो पुढचा पॉईंट आहे 1.6.1 युजेस ऑफ डायमेन्शनल अनालायसिस, that is how this dimensional analysis can be used into physics, that exactly we are going to find out into the next lecture. Fine. Thank you.